नमस्कार, मैं विलास उर्कडे फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चॅनल को सबस्क्राईब कर। बेसापिपळा नगरपंचायतला यावर्षी 2 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्त आम्ही बेसापिपळा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। या महोत्सवामध्ये आम्ही भजन स्पर्धा, त्याच्यानंतर ग्रुप डान्स स्पर्धा, विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आणि त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण म्हणा किंवा त्या स्पर्धांसाठी आम्ही मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकारांना बोलवलेले आहे आणि या बेसापिपळा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आम्ही सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे। तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विपिन इटनकर सर यांना सुद्धा या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे। तसेच माजी आमदार टेकचंद सावरकर साहेब यांनाही बोलवलेलं आहे। तसेच माजी पदाधिकारी आपले बेसापिपळा ग्रामपंचायतचे आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे। मागच्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम अशा प्रकारचे काही कार्यक्रम यावेळेस आपण नाटक न करता इथल्या आध्यात्मिक एक भजन स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या ठिकाणी जे 10-12 मंडळ आहेत, भजन मंडळ, त्यांची स्पर्धा आपण आयोजित करून त्यावर आपण इनाम पारितोषिक आपण डिक्लेअर केलेलं आहे। आमच्याकडे आतापर्यंत टोटल 12 भजन मंडळाचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि ती स्पर्धा जी आहे ती 23 तारखेला दुपारी 3 पासून संध्याकाळी 6 पर्यंत। जनता नागरिकांना माझा एवढाच संदेश आहे की आपण बेसापिपळा एक शहर म्हणून नावारूपास येत आहे आणि आपण जसं एक ठरवलेलं आहे की नगरपंचायत बेसापिपळा जे शहर आहे ते एक महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकात आपल्याला आणायचं आहे। तर ते नागरिक आपल्याला नेहमी सहकार्य करतच असतात, असाच प्रकारचं सहकार्य आपल्याला नेहमी राबत राहील तर आपण निश्चितच नंबर 1 येऊया। आपण बेसापिपळा जे त्यासाठी आपण आता परिश्रम घेतात, सर्व प्रकारचे विकास कार्य जे आहे ते ॲज अ शासक म्हणून आपल्याला संभाळत आहे आणि परिपूर्णपणे लोकांचा पण सहभाग करत आहे। कसं वाटतं की चांगल्या प्रकारे आपण एक नोकरी करत असताना जॉब सॅटिस्फॅक्शन फार महत्त्वाचं असतं। काय पगार मिळतो म्हणून नोकरी करण्यापेक्षा जॉब सॅटिस्फॅक्शन ही नोकरी केली आणि जे आपण काम करतो त्याचा खरोखर लोकांना फायदा झाला पाहिजे, आपल्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, हा उद्देश घेऊन आपण प्रशासनात आलेलो आहे। तर त्या उद्देशाची पूर्तता या ठिकाणी होत असल्याचं समाधान आहे। जनतेला एवढं अपील आहे की तुम्ही हा 2 दिवसीय कार्यक्रम 22 फरवरी आणि 23 फरवरीला जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि नगरपंचायतला उपकृत करावं असं मी सांगू इच्छितो यामध्ये।